इंटरनल पल्सेस आपण काउंट करत आहोत. ठीक आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण डिले जनरेशनसाठी आपण टायमर म्हणून यूज करतो. तेच जर काय म्हटलं इथं आपण, जर टायमर ऍज अ काउंटर वापरला असेल तर इथे दिसते बघा, काय दिसते यामध्ये 2 इनपुट बाहेरनं दिसत बघा काउंटरला. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही ऍज अ काउंटर युज कराल या टायमरला तर तो काउंट करेल. काउंट म्हणजे काय, बाहेरनं जेवढे पल्स येतात तेवढं काउंट करेल. ठीक आहे, म्हणून काय दाखवलं बघा, काउंटर म्हटलं की तो बाहेरचे पल्सेस काउंट करणार, म्हणून बाहेरून इनपुट येणार आहे त्याला, म्हणून ह्याला म्हटलं आपण काउंटर इनपुट्स. तर हे एवढे आपण हे सगळं बघितलं होतं. ठीक आहे, आता बघूया हे राहिले 3 पार्ट. सीपीयू बद्दल काय म्हणतो आपण, सीपीयू इज 8 बिट. ठीक आहे, हा मेन तुमचा पूर्ण कंट्रोलचा मेन हार्ट आहे, ब्रेन आहे, तुम्ही याला म्हणू शकता की याच्यामुळे सगळे तुमचे काम होणार आहेत. म्हणून काय म्हणतो आपण, सीपीयू इज मेन पार्ट किंवा इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द कंट्रोलर. ठीक आहे, अजून तर यामध्ये 2 गोष्टी काय दिसते बघा इथं आता, इंटरप्ट कंट्रोल. ठीक आहे, तर इंटरप्ट म्हणजे काय, तर सिंपल लक्षात घेऊया आपण, किंवा पहिला बोलूया किती इंटरप्ट आहेत. सांगा बरं, 8051 मध्ये किती इंटरप्ट आहेत? बोला लवकर, 8051 मध्ये किती इंटरप्ट आहेत? बोला. 4, 6, 2, बर, अजून 2, बर, अजून आणि कोणाचं काय मत आहे? 4 ला 1 वोट, 6 ला 1 वोट, 2 ला 2 वोट. ठीक आहे, कोणते 2 इंटरप्ट सांगू शकता का? जे 2 म्हणतात ते कोणते 2 इंटरप्ट सांगू शकता का? काही तर 2 एरो आहे म्हणून 2 म्हटलेलं इंटरप्ट, असं काय नाही ना? बघा, टोटल 6 इंटरप्ट आहेत. रिसेट धरून 6, रिसेट सोडून 5. ठीक आहे, त्यातले 2 इंटरप्ट हे एक्सटर्नल इंटरप्ट आहेत, म्हणून इथं बाहेरून एरो दाखवलेले आहेत. जे इंटरनल इंटरप्ट आहेत ते काय आपण दाखवले नाहीये, ते आत आहे, आपण असं अज्युम करतोय. इथे काय म्हटलंय, 2 एक्सटर्नल इंटरप्ट आहेत. कोणत्या एक्सटर्नल इंटरप्ट? त्या 2 एक्सटर्नल इंटरप्टचं नाव काय आहे, आठवतंय का? 2 एक्सटर्नल इंटरप्ट कोणते कोणते आहेत? बोला लवकर लवकर. बरोबर, इंट 0 इंट 1. विक्रम बरोबर आहे, इंट 0 इंट 1 हे 2 एक्सटर्नल इंटरप्ट आहेत. ठीक आहे, बाकीचे इंटरप्ट कोणते कोणते आहेत? तर आपण म्हणतो टायमरचे 2 इंटरप्ट आहेत, TF0 TF1. नंतर आपण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहे, आता फक्त मी रिवाइज करतोय जे तुम्हाला आधी झालेलं आहे. ठीक आहे, TF0 TF1 हे झाले, परत अजून 2, टोटल झाले 4. नंतर एक म्हणतो आपण सिरियल कम्युनिकेशनचा, TI आणि RI मिळून एक सिरियल कम्युनिकेशनचा होत असतो, झाले 5. आणि 6वा म्हणतो आपण रिसेट. असे टोटल 6 इंटरप्ट आहेत, त्यातले हे 2 फक्त एक्सटर्नल इंटरप्ट आहेत. तर सिंपल इंटरप्टचा अर्थ काय? तर समजा आपण एक सिंपल एक्झाम्पल देऊया तुम्हाला, इंटरप्ट म्हणजे काय आणि पोलिंग म्हणजे काय. तर इंटरप्ट कशाला म्हणायचं, समजा तुम्ही दिवसभर, आज तुम्हाला एक काम आहे काहीतरी, काय म्हणून आपण तुम्हाला तुमचे मेन काम तुम्हाला दिलेले आहेत. काय आहे ते मेन काम? तर तुमचं एक काम आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, हे मी आधी पण एक्झाम्पल दिलं असेल, जे आधीपासून होते त्यांना माहित असेल एक्झाम्पल, किंवा पुन्हा एकदा रिपीट करू आपण शॉर्ट मध्ये. तर काय म्हटलंय बघा, तुम्हाला 2 काम आहेत दिवसातून, किंवा आपण एक म्हणून तुम्हाला एकच काम आहे. काय एक काम आहे तुमचं, मेन काम काय आहे, फक्त तुम्हाला दिवसभर अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तुमचा असं म्हणून आपण परवा टेस्ट आहे, त्यामुळे तुम्ही आज उद्या 2 दिवस तुम्हाला पूर्ण फक्त अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तर काय करणार एखादा, आता अभ्यास चालू करायचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही अभ्यास चालू केला आहे, तुमचं मेन काम कोण आहे, फक्त अभ्यास. घरी तुम्ही एकटेच आहात, फक्त अभ्यास हा तुमचं मेन काम आहे. तुमचा अभ्यास चालू असताना समजा डोरचे तुमच्या दरवाजाची बेल वाजली असेल. ठीक आहे, तर एक मेथड काय म्हणेल, त्याला म्हणतो आपण पोलिंग मेथड. म्हणजे काय, तो काय म्हणणार, जाऊ दे, आपलं पहिलं काम काय, फक्त अभ्यास करणे, अभ्यास झाल्यावर मग दार उघड, तोपर्यंत दार उघडणार नाही. त्यामुळे काय होईल, तुम्ही अभ्यास करताय आणि दारावर जे कोण आलंय ते बेल वाजवून 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 शेवटी वाट बघून बघून तसंच गेलं, त्यांचं काम काय पूर्ण झालेलं नाही. ठीक आहे, कदाचित काय होईल, तुमचं पूर्ण वाचून होईपर्यंत तिथं थांबलेत, मग तुमचं पूर्ण वाचून झालं, मग तुम्ही बघणार की अरे काय कोणतरी बेल वाजवतोय, जाऊया आपण दार उघडू, काय असेल त्यांना सर्व्हिस देणार, ते गेले, झालं. ठीक आहे, मग यामध्ये काय झालं, तो जो काय बाहेरनं माणूस आला होता त्याला काय करावं लागलं, तुमचं काम होईपर्यंत त्याला वेट करावं लागलं. ठीक आहे, तो वेटच करत बसला होता.
ठीक आहे. पण तुम्ही कशात बिझी होता? तुमचं काम आहे, तुमचा अभ्यास, तुम्ही बिझी होता, त्यामुळे तुम्ही दुसरं काहीच काम केलं नाही. ठीक आहे. तर या मेथडला म्हणतो आपण पोलिंग मेथड. म्हणजे यात तुम्ही काय केलं, दरवाजावर जो माणूस होता त्याला वाट बघायला लावलं तुम्ही. ठीक आहे. म्हणजे बघा त्या माणसाचा किती वेळ वाया गेला, तुमचा पूर्ण अभ्यास होईपर्यंत त्याला तिथंच थांबावं लागलं. कळलं? म्हणजे एवढ्या वेळात तुमचं फक्त एकच काम झालं. याला म्हणतो आपण पोलिंग मेथड. तेच इंटरप्ट मेथड काय असतं, समजा तुम्ही अभ्यास करत आहात आणि काय झालं, बेल वाजलाय, तर तुम्ही काय करणार? साहजिकच आपण अभ्यासाला जास्त महत्व देत नाही. मग आपण काय करणार तेव्हा? आहे तो मार्क जिथपर्यंत झाला असेल त्याला मार्क करून ठेवणार, जेणेकरून परत आपल्याला ते वाचायला लागू नये. बरोबर आहे की नाही? मार्क करून ठेवणार की इथपर्यंत आपला अभ्यास करून झालेला आहे. आता जाणार दरवाज्यावर, उघडणार, जे काय तुमचं कुरिअर बिरियर काय आलं असेल ते घेणार, परत त्यांना घालवणार, कुरिअर ठेवला तसंच बाजूला, परत गेला अभ्यासाला, परत आहे तिथनं कंटिन्यू केला. असं आपण अजून करूया. परत काय झालं, समजा पुन्हा तुम्ही अभ्यास करायला चालू केले, परत 2 पान झालं, तिसरं पान चालू आहे, तोपर्यंत पुन्हा काय झालं, तुमचा आता फोन वाजतोय. मग तुम्ही काय करणार आता? साहजिकच अभ्यास पुन्हा पॉज करणार आणि पहिलं काय करणार, तो तुम्ही फोन उचलणार, काय असेल ते. ठीक आहे. फोन उचलून झालं, ते सगळं बोलून झालं, परत ठेवला फोन, परत आलं तुमच्या अभ्यासाला, परत तुमचं आहे ते काम कंटिन्यू करायला गेला. मग हे आणि मागचा केस कम्पेअर करा. यात काय होईल बघा, मागच्या केसमध्ये तो माणूस येऊन येऊन दमून गेला, तरी पण तुम्ही अभ्यास काही थांबवला नाही. ठीक आहे. तुम्ही तुमचा पूर्ण अभ्यास झाल्यावरच त्यांना सर्व्हिस द्यायला गेला. ठीक आहे. त्या काळात जर फोन आला असता तरी तुम्ही फोन पण उचलला नसता, कारण तुमचा काय अभ्यास महत्वाचा आहे. म्हणजे यात काय होतंय, तुम्ही पूर्ण एवढा वेळ वाया घालवला आणि त्यांचं शेवटपर्यंत काम झालंच नाही. याला म्हणतो आपण पोलिंग मेथड. तेच इंटरप्ट म्हणजे काय, ज्याला जसं महत्व त्याला पहिला प्रेफरन्स दिला जाईल. तुम्ही अभ्यास करत आहात, ठीक आहे, ते पण महत्वाचं आहे, पण त्याशिवाय काय झालंय, कोणतरी बेल वाजवतोय म्हणजे काय, हे काय कायमचे आहेत का नाही, हे काहीतरी कोणतरी आले असतील, तर त्यांना सर्व्हिस देणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून तुम्ही त्यावेळी काय करणार, तुम्ही अभ्यास तात्पुरता पॉज करणार, जाणार, दार उघडणार, काय असेल ते सर्व्हिस देणार, दार बंद करणार, परत येऊन अभ्यासाला बसणार. म्हणजे तेवढ्याच वेळात तुमचं इथं 2 काम झाले. परत फोन पण आला त्याच काळात, तुम्ही काय करणार, परत परत बोलणं, परत तुमचा अभ्यास तात्पुरता बंद करणार, कॉल उचलणार, बोलणार, परत येऊन आहे तसं अभ्यासाला बसणार. म्हणजे कदाचित तेवढ्याच वेळात, मगाशी तेवढ्या वेळातच तुम्ही मगाशी फक्त एक काम केलं होतं, आता काय झालं, यात 3 काम झाले. एक म्हणजे अभ्यास पण झाला, परत म्हणे आपण काय तुमचं दरवाजावरचं जे कोणी ते पण बघितलं, आणि तिसरा म्हणजे फोन पण कॉल रिसिव्ह केला. म्हणजे तुम्ही एकाच वेळी 3 काम कम्प्लीट केलेलं आहे. याला म्हणतो आपण इंटरप्ट कंट्रोल. ज्याला जसं गरज असेल त्याप्रमाणे त्याला सर्व्हिस देणार. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपण कंट्रोलच्या भाषेत काय म्हणणार, जेव्हा कंट्रोलर नॉर्मल त्याचा प्रोग्राम एक्झिक्यूट करत असेल, त्यावेळी जर कोणता हाय प्रायोरिटी टास्क आला असेल, म्हणजे काय, जो काहीतरी महत्वाचा काहीतरी असं काहीतरी पार्ट आला असेल, म्हणजेच इंटरप्ट आला असेल, तर कंट्रोल काय करणार, त्याचा सध्याचा प्रोग्राम मध्ये जो काही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट चालू आहे, तो इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करणार, आणि मग तात्पुरतं त्या मेन प्रोग्रामला पॉज करणार आणि जाणार नवीन प्रोग्रामच्या लोकेशनला. म्हणजे जो काही इंटरप्ट आलाय त्या लोकेशनला जाईल, तिथला प्रोग्राम एक्झिक्यूट करेल, आणि पुन्हा कुठे येईल, आधी जिथून त्याने अर्धवट सोडला होता तिथं परत येईल, आणि तो प्रोग्राम कम्प्लीट करत बसेल. कळतंय? तर हा पार्ट आहे इंटरप्टचा पार्ट. तर यामध्ये काय म्हणतो आपण, टोटल 6 इंटरप्ट आहेत. रिसेट धरून 6, रिसेट सोडून 5. त्यातले हे जे 2 आहेत असं बाहेर दाखवले, म्हणजे हे एक्सटर्नल इंटरप्ट आहेत. ठीक आहे. हा आहे इंट 0, याला म्हणतो आपण इंट 1. कळलं इथपर्यंत? इथपर्यंत काय डाऊट आहे का? इथपर्यंत काही डाऊट आहे का? नो. गुड. आता लास्ट पार्ट काय बघा यामध्ये, हा आहे तुमचा ऑसिलेटर पार्ट. बर, आता ऑसिलेटर पार्टची गरज काय सांगा बरं. बर, मला एक सांगा, आता हा जो काय आपण डायग्राम ड्रॉ केला आहे, हा हा डिजिटलचा पार्ट आहे का अॅनालॉग पार्ट आहे? हा डिजिटल आहे का अॅनालॉग आहे? डिजिटल. बरोबर मंगेश, डिजिटल आहे. तर डिजिटलला आपण काय म्हणतो, डिजिटलला कशाची गरज असते? डिजिटलला कशाची गरज असते? बरोबर, क्लॉक पल्सेसची गरज असते म्हणतो आपण. ठीक आहे. म्हणजे असं असे ट्रेन ऑफ पल्सेसला आपण म्हणतो काय, क्लॉक पल्सेस. बरोबर का?
तर हे क्लॉक पल्सेस द्यायचं काम कोण करतंय तर ऑसिलेटर सर्किट. ऑसिलेटरचा बेसिक काम काय असतं ऑसिलेटरचा, तर आहे तो पार्ट परत परत रिपीट करणे, याला ऑसिलेट करणे, त्याला म्हणतो आपण ऑसिलेटर. तर त्याला काय थोडक्यात हा एक असा स्क्वेअर वेव्ह द्यायला पाहिजे या ऑसिलेटरच्या इनपुटला, मग तो कंटिन्युअस असा स्क्वेअर वेव्ह जनरेट करत बसेल. ठीक आहे, त्यासाठी वापरतो ऑसिलेटर सर्किट. म्हणजे प्रत्येक क्लॉक पल्स दिला, मग एक क्लॉक पल्स दिला की थोडक्यात एक क्लॉक पल्स म्हणजे तो एक टिक म्हणूया आपण त्याला. त्याला एक टिक मिळाला तर तो पुढचं काम करत जाईल. ठीक आहे, तर हे इंजिनला आपण असं शॉर्ट मध्ये असं म्हणू शकतो की हा काय असेल ऑसिलेटर सर्किट. म्हणजे काय करेल तो नंबर ऑफ ट्रेन ऑफ पल्सेस जनरेट करत बसेल. स्वतः ऑसिलेटर हे पल्स जनरेट करणार आहे का नाही, त्यासाठी त्याला कोणतरी एक सिंगल क्लॉक पल्स द्यायला पाहिजे कोणतरी असं. ठीक आहे, असं एक क्लॉक पल्स तर तो काय करेल याला कंटिन्यू रिपीट करत बसेल. हे ऑसिलेटरचं काम आहे. तर याला हे एक क्लॉक पल्स कोण देतं, तर त्यासाठी आपण एक्सटर्नल क्वार्ट्ज क्रिस्टल कनेक्ट करतो. एक्सटर्नल आपण काय वापरतो इथं, एक्सटर्नल क्वार्ट्ज क्रिस्टल आपण यूज करतो इथं. ठीक आहे, त्याची फ्रिक्वेन्सी किती असते, किती फ्रिक्वेन्सीचा आपण क्वार्ट्ज क्रिस्टल यूज करतो, आठवा. बरोबर, एक्सटर्नल काय आपण क्वार्ट्ज क्रिस्टल यूज करतो आणि याची फ्रिक्वेन्सी असते ऑफ फ्रिक्वेन्सी. बरोबर म्हटलंय ऐश्वर्या, बरोबर सांगितलं पहिल्यांदा 11.0592 मेगा हर्ट्ज. ठीक आहे, म्हणजे एवढ्या फ्रिक्वेन्सीचे इथं कंटिन्युअस स्क्वेअर वेव्ह हा देत राहील. कळलं, तर हा इन जनरल तुमचा सिंपल बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रो कंट्रोलर होता. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन असेल स्ट्रक्चर ऑफ मायक्रो कंट्रोलर डायग्राम किंवा काय आपण ब्लॉक डायग्राम म्हटलं असेल तर ते शक्यतो आपण हे ड्रॉ करतो. ठीक आहे, आणखीन एक डायग्राम आपण बघणार आहे, पण ते आता तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही मी. जेव्हा तुम्हाला पूर्ण माहिती होईल कंट्रोलरचं तेव्हा आपण ते पार्ट परत रिपीट करणार आहे. ठीक आहे, म्हणजे बघा हा तुम्हाला कॉलेजमध्ये कदाचित तुम्हाला हे डायग्राम सांगतील, हे डायग्राम तुम्हाला कदाचित कॉलेजमध्ये सांगितलं असेल. ठीक आहे, तर हे मी आता तुम्हाला काय बोलणार नाही याच्याबद्दल, कारण तुम्हाला आता अजून जास्त आयडिया नाही आहे याच्याबद्दल कंट्रोलर बद्दल. जेव्हा तुम्हाला सगळे पोर्ट्स बिट्स बद्दल माहिती होईल तेव्हा सगळ्यात शेवटी आपण हे पार्ट रिपीट करणार आहे. ठीक आहे, तर तात्पुरतं मी या डायग्रामला स्किप करतोय कारण तुम्हाला कळावं म्हणून आपण आधी बेसिक शिकूया, त्यानंतर आपण हे डायग्राम बघणार आहे. ठीक आहे, बर. आता हे बघायच्या आधी काय बघूया आपण, आता जरा हे बघितल्यानंतर आता काय बघूया तर पिन डायग्राम. तर काय माहिती आपल्याला बघा, हा पण एक फीचरच झाला 8051चा की हा 40 पिन DIP आहे. DIP म्हणजे काय हो, कशाला म्हणतो DIP, हा काय म्हणू आपण 8051 मायक्रो कंट्रोलर इज 14 पिन DIP म्हणजे काय, कोणी बोलू शकेल का, 40 पिन DIP म्हणजे काय. नाही विक्रम, नवीन शोध लावू नका, माहित असेल तर सांगा. नाही 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 विक्रम ऐश्वर्या, नाही. बर, DIP म्हणजे हे पॅकेजचा टाईप आहे. पॅकेजचा टाईप म्हणजे काय तर, कुठं गेलंय, बर. तर हे काय सांगतं आपल्याला, पॅकेज म्हणजे आयसी कसा असेल हे सांगायचं काम DIPचा असतो. D फॉर ड्युएल, I फॉर इनलाईन म्हणजे काय, ड्युएल म्हणजे दोन्ही साईडला पिन आहेत, एका लाईन मध्ये पिन आहेत, म्हणून याला म्हणतो आपण ड्युएल, इनलाईन आणि P फॉर पॅकेज. ते म्हणजे आयसीचा स्ट्रक्चर कसं असेल हे आज सांगितलेलं आहे. 40 पिन DIP म्हणतो आपण. कळत आहे. आता पुन्हा आपण आधी काय म्हटलं बघा, 4 पोर्ट्स आहेत त्यामध्ये, प्रत्येक पोर्ट हा काय म्हणतो आपण पॅरलल पोर्ट आहे आणि प्रत्येक पोर्ट हा 8 बिटचा आहे. म्हणजे प्रत्येक पोर्टला, थोडक्यात पोर्ट कशासाठी वापरतो आपण, बाहेरून तुम्हाला एखादा डिव्हाइसला कनेक्ट करायचा असेल, इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइस, तर आपण युज करतो पोर्ट. ठीक आहे, तर इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइसला बाहेरून कनेक्ट करायचं म्हणजे कुठंतरी कंट्रोलला कुठेतरी जोडावं लागेल. त्यामुळं या पिन मध्ये 4 पोर्टसाठी, प्रत्येक पोर्ट 8 बिटचा म्हणजे प्रत्येक पोर्टसाठी 8 पिन, असे 4 पोर्टला टोटल 32 पिन्स
हे फक्त आणि फक्त 32 पिन्स दिले जात आहे. फक्त म्हणजे आयो पोर्ट साठी तुम्हाला फक्त 32 पिन्स वापरलेले आहेत. पूर्ण 40 पिन पैकी 32 पिन हे फक्त पॅरलल पोर्ट साठी आहेत. पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3. तर हे लक्षात ठेवण्यासाठी काय लॉजिक लक्षात ठेवायचं, तर उलटा झेड लक्षात ठेवायचा. ठीक आहे. म्हणजे काय, इथं पोर्ट 0, 1, 2, 3 हे लॉजिक लक्षात ठेवायचं. उलटा झेड म्हणजे तुम्हाला इथं 32 पिन लक्षात राहिले आता. ठीक आहे. इथं वरून खाली पोर्ट 0.0 पासून 0.7, इथं 1.0 1.7. ठीक आहे. इथं फक्त खालून वर 2.0 2.7, बाकी इथं पण वरून खाली. कळतंय? टोटल 32 पिन हे गेले फक्त पोर्ट साठी गेले. ठीक आहे. मग आता हे प्रत्येक पोर्ट बद्दल आपण जरा शॉर्ट मध्ये बोलूया. तर काय, यातला पोर्ट 1 हा जो आहे, याला हा फक्त आणि फक्त आयो पोर्टचं काम करतो. ठीक आहे. म्हणजे हा जो पोर्ट आहे हा डेडिकेटेड काय म्हणणार आपण, डेडिकेटेड आयओ पोर्ट आहे. याला दुसरं काहीच जमत नाही. याला फक्त एकच काम माहिती आहे, हा फक्त इनपुट आउटपुटचं काम करेल. कोणता पोर्ट, तर पोर्ट 0. कळतंय? सॉरी पोर्ट 1. पोर्ट 1 हा काय होणार, डेडिकेटेड आयओ पोर्ट आहे. याला दुसरं काहीच फंक्शन नाही. याला एकच काम म्हणजे हा आपण फक्त इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी आपण याचा वापर करणार आहे. कळतंय? तसंच बाकी पोर्ट 0, पोर्ट 2, पोर्ट 3 या सगळ्यांना एक्स्ट्रा फंक्शन्स आहेत. म्हणून बघा ब्रॅकेटमध्ये एक्स्ट्रा फंक्शन लिहिलेले आहेत. हे म्हणजे एक फंक्शन काय, हे पोर्ट्स आपण आयो पोर्ट साठी युज करू शकतोच. म्हणून P0.0 to 0.7 लिहिलेलं आहे. म्हणजे सिंपल आयो पोर्टचं काम करतोच. आयो पोर्टचं काम म्हणजे काय करणार तो, इथं तुम्ही इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइस कनेक्ट करू शकता. ठीक आहे. इनपुट डिव्हाइस जोडला तर त्याचे इनपुट कंट्रोलरला येणार, आउटपुट डिव्हाइस जोडला तर कंट्रोलर त्या डिव्हाइसला आउटपुट देणार. ठीक आहे. हा सिंपल फ्लो असेल असा. इनपुट पोर्ट म्हणजे डेटा बाहेरून येणार कंट्रोलरला, आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय, कंट्रोलर देईल व्हॅल्यू आउटपुट डिव्हाइसला. ठीक आहे. त्याचबरोबर याला एक्स्ट्रा फंक्शन काय आहे बघा, तर AD0 to AD7. आता तुम्हाला आठवत असेल तर बघा, आपण काय म्हणत होतो, डेटा बस किती बिटचा आहे म्हटलं होतं. मुला लवकर, डेटा बस किती बिटचा आहे म्हटलं होतं. 8 बिटचा, बरोबर. आणि ऍड्रेस बस, डेटा बस 8 बिटचा बरोबर आहे. ऍड्रेस बस किती बिटचा, बरोबर 16 बिटचा. तसं इथं बघा, मग हा काय AD0 म्हणजे काय, हा A0 आणि D0 असा ग्रुप आहे. AD0. AD1 म्हणजे A0 आणि A1 आणि D1. AD2 म्हणजे A2 आणि D2. A3 D3 सो ऑन, असे हे 8 झाले. A0 पासून A7, D0 पासून D7. पण आपण काय डेटा बिट्स 8च आहेत, म्हणजे झाले 0 to 7 8 झालेले आहेत. पण ऍड्रेस बस 16 आहेत. यात फक्त 8 लोअर 8 झाले A0 पासून A7. पुढचे 8 हे पोर्ट 2 चं काम आहे, A8 पासून A15. ठीक आहे. तर हे ऍड्रेस बस आणि डेटा बसचा यूज कधी होतो, नॉर्मल तुम्ही जेव्हा कंट्रोल कनेक्ट केला असेल तेव्हा हे पोर्ट सगळं फक्त ऍज अ आयो पोर्ट काम करणार आहे. पण काही वेळा जर समजा तुम्हाला एक्स्ट्रा मेमरीची गरज लागली, आपल्याकडे इंटरनल मेमरी किती आहे, रॅम किती आहे इंटरनल, 8051 मध्ये रॅम इंटरनल किती आहे, बोला रॅम किती आहे 8051 मध्ये, 128 बाइट्स, बरोबर. आणि रॉम किती आहे, 4K, बरोबर बरोबर. रॅम 128 बाइट्स, रॉम आहे 4K. ठीक आहे. तर जेव्हाही एवढीच मेमरी असेल तर तुम्हाला काय गरज नाही एक्स्टर्नल मेमरी कनेक्ट करायचं. पण काही वेळा जर तुमची रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला 8K 16K किंवा आपण 64K वगैरे तुम्हाला मेमरी लागणार आहे, तर अशा वेळी तुमचं एवढ्यावर काम भागेल का नाही, तर त्यावेळी तुम्हाला एक्स्टर्नल मेमरी कनेक्ट करावं लागेल. तुमच्याकडे अवेलेबल फक्त 4K आहे आणि तुम्हाला आता गरज आहे 16K ची म्हणूया आपण, तर साहजिकच तुम्हाला एक्स्टर्नल मेमरी कनेक्ट करावं लागेल. तर ते आपण कुठं कनेक्ट करणार, तर या पोर्ट 0 आणि पोर्ट 2 ला. जेव्हा आपण एक्स्टर्नल मेमरी कनेक्ट केला असेल तेव्हा या पोर्ट 0 आणि पोर्ट 2 चं काम हे नॉर्मल आयो पोर्टचं काम नसून यांचं काम ऍड्रेस आणि डेटा बसचं काम असेल. कळतंय? कळलं? जेव्हा तुम्ही एक्स्टर्नल मेमरी कनेक्ट केला नसेल
तेव्हा पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3 सगळे काय म्हणून वापर केला जाईल यांचा? ऍज अ सिम्पल आयओ पोर्ट म्हणून यूज केला जाईल. पण जर तुम्ही एक्सटर्नल मेमरी कनेक्ट करत असाल तर तेव्हा पोर्ट 1 हा फक्त काय म्हणून काम करेल? तर फक्त डेडिकेटेड आयओ पोर्ट म्हणून काम करेल. पण त्यावेळी पोर्ट 0 आणि पोर्ट 2 हे ऍड्रेस डेटा बस म्हणून काम करतील. ठीक आहे. मग तुम्ही जे काही एक्सटर्नल मेमरी कनेक्ट केलं आहे त्याच्यातून तुम्हाला डेटा रीड करायचा असेल तर तुम्हाला या पिनचा गरज पडेल. त्यात जर डेटा राईट करायचा असेल तर तुम्हाला या पिनचा गरज पडेल. जेव्हा तुम्ही एक्सटर्नल मेमरी कनेक्ट कराल तेव्हा पोर्ट 3 चे हे दोन पिन पण तुम्ही ऍज अ आयओ पोर्ट यूज करू शकणार नाही. तेव्हा तुम्हाला हे पण फॉर मेमरी राईट अँड मेमरी रीड साठी यूज करावा लागेल. कळतंय? ठीक आहे. शॉर्ट मध्ये अंदाज आला असेल. पुढं त्यानंतर बघा अजून काय दिसतं आता इथं बघा, इथं काय होतं बघा, पोर्ट 2.0 टू 2.7, A8, A9, A10, A11, A12, A13, A14, A15 म्हणजे काय? हा जो पिन आहे हा काय असेल? A15 म्हणजे काय? ऍड्रेस बसचा 15th बीट, म्हणजे थोडक्यात ऍड्रेस बसचा एमएसबी म्हणतो आपण, मोस्ट सिग्निफिकंट बीट. तसं हा काय असेल? 14th बीट. ठीक आहे. सोन असं काम असेल, हा काय असेल? 8th बीट वगैरे. पण हे पिन काय सांगतात तुम्हाला? हा काय म्हणतोय? ऍड्रेस पण आहे आणि डेटा पण आहे. तर सिंपल बघा, हा जो P0.0 हा किती बीटचा आहे? हा सिंगल बीट आहे ना, बरोबर? P0.0 हा एक सिंगल बीट आहे. थोडक्यात असं म्हणूया आपण, ही एक खुर्ची आहे, तर या एका खुर्चीत एका वेळी एकच माणूस बसेल ना, बरोबर की नाही? एका वेळी दोन माणूस बसता येईल का? नाही. आपण स्टँडर्ड रूल म्हणतोय, नाही तर तुम्ही मला ऍडजस्ट करून बसता येईल, तसं नाही. आपण स्टँडर्ड रूल म्हणूया. स्टँडर्ड रूल मध्ये काय म्हणतो आपण? एका खुर्चीत एकच माणूस बसणार. तसंच या एका बीट मध्ये एका वेळी एकच असेल, एक तर ऍड्रेस असेल किंवा डेटा असेल, बरोबर का? एकतर काय म्हणतो? ऍड्रेस असेल किंवा डेटा असेल. पण इथे काय दिसतंय? 80. एकाच वेळी या बीट मध्ये ऍड्रेस आणि डेटा दोन्ही असतील का? साहजिकच नाही. त्याची कॅपॅसिटी एक बीटची आहे, तर तो एका वेळी एकच बीट घेईल. ठीक आहे. मग तो एक तर काय असेल? ऍड्रेस असेल किंवा डेटा असेल. तर हे सेपरेट करण्यासाठी यामध्ये एक पिनचा वापर केला जातो, ज्याला म्हणतो आपण ALE. काय ALE चा फुल फॉर्म काय सांगा बरं? ALE चा फुल फॉर्म काय सांगा बरं? लवकर बोला. बरोबर, ऍड्रेस लॅच एनेबल. मंगेश बरोबर आहे. ऍड्रेस लॅच एनेबल म्हणजे काय बघा, तर काय म्हटलं आपण? हा जो एक बीट आहे तो एका वेळी काय काम करेल? एका वेळी तर ऍड्रेस असेल किंवा डेटा, दोन्हीपैकी एकच काहीतरी असेल. एकाच वेळी दोन्ही ऍड्रेस आणि डेटा एकाच बीटला असणार आहे का? तर नाही, नसणार आहे. मग हे सेपरेट कसं करायचं? तर काय केलं जातं यामध्ये? हा जो तुमचा पोर्ट 0 आहे, ठीक आहे, हा पूर्ण पोर्ट 0 हा दिला जातो, पूर्ण 8 बीट आहे, ठीक आहे, हा दिला जातो एका लॅच आयसी ला. ठीक आहे. या लॅच आयसी मध्ये एक एनेबल पिन असतो. त्याचं काम काय असतं? या आयसी ला एनेबल करा. आणि हा जोडला जातो कोणाला? ALE ला. ठीक आहे. मग काय होईल? जेव्हाही हा पिन एनेबल होईल, एनेबल कधी होणार? ह्याच्यावर काय बार नाही, म्हणजे हा ऍक्टिव्ह हाय सिग्नल दिसतोय. जेव्हाही हा पिन एनेबल होईल तेव्हा काय होणार? हा लॅच एनेबल झाला. मग काय होईल? इथं पोर्ट जो काय आहे तो या लॅचच्या आउटपुटला मिळेल तुम्हाला. ठीक आहे. आणि काय होतं? जेव्हाही ALE 1 असेल तेव्हा पोर्ट 0 मध्ये जो आहे तो काय असतो? तर पोर्ट 0 मध्ये ऍड्रेस असतो. ठीक आहे. जेव्हाही ALE पिन 0 असेल तेव्हा पोर्ट 0 मध्ये जो अवेलेबल असतो तो डेटा असतो. कळते? म्हणजे काय होणार बघा, जेव्हाही एनेबल पिन 1 कधी, जेव्हा ALE 1 असेल, जेव्हा ALE 1 असेल तेव्हा काय होणार? पोर्ट 0 मध्ये काय अवेलेबल आहे? ऍड्रेस अवेलेबल आहे. तो पूर्ण ऍड्रेस जो इथे दिलाय तोच तुम्हाला इथे मिळेल. म्हणजे इथे तुम्हाला काय मिळणार? सगळे ऍड्रेस मिळतील, A0 पासून A7. कळतंय? जसा ALE 0 होईल तसं काय होणार? इथं आता हा खोडून इथं काय होणार? इथं ALE झाला 0, तर काय होईल? हा लॅच डिसेबल होईल. डिसेबल म्हणजे काय? आता इथं काही दिला तर तो इथं चेंज होणार नाही. इथं व्हॅल्यू फिक्स तुम्हाला आता ऍड्रेसच तुम्हाला फिक्स मिळणार. पण आता काय म्हटलं आपण? जेव्हा ALE 0 आहे तेव्हा पोर्ट 0 ला काय अवेलेबल असतो? डेटा. आता इथं तुम्हाला काय अवेलेबल असेल? डेटा पिन्स अवेलेबल असतील.
कळतंय? तर असं हे ऍड्रेस आणि डेटाला सेपरेट करण्यासाठी या एएलई पिनचा वापर असतो. ठीक आहे, हे जे केलं याला म्हटलं जातं डिमल्टिप्लेक्सिंग ऑफ ऍड्रेस डेटा बस. हा जो आयसी वापरलेला असतो इथं त्याचं नाव आहे 74373. ठीक आहे, 74373. ठीक आहे, हा एक लॅच आयसी आहे. याचं काम काय असतं, जेव्हाही याचा हा एनेबल पिन ऍक्टिव्ह होईल तेव्हा जो इनपुटला आहे तो आउटपुटला देतो, आणि जेव्हाही हा एनेबल पिन डिसेबल होईल मग इनपुट काही द्या, आउटपुट काही चेंज होणार नाही, आउटपुट लॉक झाला म्हणजे त्याला म्हणतो आपण लॅच झाला. ठीक आहे, तर हे काम आहे एएलई पिनचा. एएलई पिन जेव्हा 1 असेल तेव्हा पोर्ट 0 मध्ये ऍड्रेस अवेलेबल असेल, एएलई जेव्हा 0 असेल तेव्हा पोर्ट 0 मध्ये डेटा अवेलेबल असेल. म्हणजे जेव्हा एएलई 1 दिला एनेबल ऍक्टिव्ह झाला, मग पोर्ट 0 आहे ऍड्रेस तो मिळाला, या लॅचच्या आउटपुटला मिळाला. आणि जसा एएलई 0 झाला तर इथं पोर्ट 0 काय असणार, डेटा अवेलेबल असेल, आणि त्यावेळी आता हा डिसेबल होईल मग इनपुट काही द्या, आउटपुट काही चेंज होणार नाही, म्हणजे लॅचच्या आउटपुटला तुम्हाला ऍड्रेसच मिळतोय, A0 to A7 इथं अवेलेबल आहे. तसंच जसा हा इथं 0 झाला तसं इथं सगळं डेटा इथं अवेलेबल आहे पोर्ट 0चा, तो आपण सेपरेट ऍज अ डेटा बस यूज करू शकतो. कळतंय? जरी इथं दिसत असेल पोर्ट 0 मध्ये AD0 एकच दिसत जरी असेल तर म्हणतो आपण काय, इथं हा मल्टिप्लेक्स ऍड्रेस डेटा बस आहे, पण ऍक्च्युअल मेमरी इंटरफेस करत असताना, मेमरीला कनेक्ट करत असताना तुम्ही एकाच पिनला दोन्ही वापरू शकत नाही, म्हणून तो पोर्ट 0 आपण देणार लॅचला. लॅचचा जो आउटपुट असेल तिथे अवेलेबल असेल ऍड्रेस, आणि पोर्ट पिनला डायरेक्ट आउटपुटला काय अवेलेबल असेल तर डेटा. अशा प्रकारे आपण हे डायरेक्ट हे डेटा बसला आणि हे त्या मेमरीच्या ऍड्रेस बसला कनेक्ट केला जाऊ शकतो. ठीक आहे, हे सगळं फंक्शन कधी काम होईल, जर तुम्ही एक्सटर्नल मेमरी वापरला असेल तरच. ठीक आहे, तर आता कंट्रोलला कसं कळणार की यामध्ये आपण एक्सटर्नल मेमरी वापरलाय का नाही, त्यासाठी या पिनचा गरज असतो, ज्याला म्हणतो आपण EA बार. EA बार म्हणजे काय सांगा बरं? EA बार काय फुल फॉर्म EA बारचा? लवकर बोला. बघा, हा कशासाठी वापरतो म्हटलं आपण, तुम्ही एक्सटर्नल मेमरी जोडलंय का नाही हे सांगण्यासाठी या पिनचा वापर आहे. तर E फॉर साहजिकच असणार एक्सटर्नल, A फॉर असेल ऍक्सेस. म्हणजे काय, तुम्ही जर एक्सटर्नल मेमरीला ऍक्सेस करणार असाल तर हा पिन ऍक्टिव्ह असेल. ठीक आहे, म्हणजे हा तेव्हा ऍक्टिव्ह असेल, आणि एक्सटर्नल मेमरी कनेक्ट करत नसाल तर हा पिन इनऍक्टिव्ह असला पाहिजे. मग सांगा, जर मी एक्सटर्नल मेमरी जोडत असेल, जर मी एक्सटर्नल मेमरी कनेक्ट करत असेल तर हा पिन मी ग्राउंडला जोडणार का VCC ला जोडणार? प्रश्न पुन्हा एकदा सांगतो, जर मी एक्सटर्नल मेमरी मला कनेक्ट करायचा असेल तर हा पिन ऍक्टिव्ह पाहिजे, तर हा पिन मी ग्राउंडला जोडणार का VCC ला जोडणार? मंगेश VCC. ठीक आहे, अजून कोणाला काय वाटतंय? ऐश्वर्या VCC. बर, पुढं. ऍक्टिव्ह लो सिग्नल आणि ऍक्टिव्ह हाय सिग्नल बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? मला सांगा, EA बार हा पिन ऍक्टिव्ह लो सिग्नल आहे का ऍक्टिव्ह हाय सिग्नल आहे? EA बार हा ऍक्टिव्ह लो आहे. कशावरून म्हटलो आपण ऍक्टिव्ह लो आहे हा? बरोबर, EA बार, त्या बारवर आपण काय म्हटलं, तो ऍक्टिव्ह लो आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तो पिन ऍक्टिव्ह कधी असेल, 0 मिळाल्यावर का 1 मिळाल्यावर? 0 मिळाल्यावर. बरोबर, 0 म्हणजे ग्राउंड का VCC? ग्राउंड. ग्राउंड. मग मला सांगा, जर मला एक्सटर्नल मेमरी कनेक्ट करायचं असेल तर मी EA बार कुठं जोडणार, ग्राउंडला का VCC ला? ग्राउंड. साहजिकच ग्राउंडला जोडणार. ऐश्वर्या, अजून VCC आहेच का? हा, ग्राउंड. ठीक आहे, कळलं? जर तुम्ही एक्सटर्नल मेमरी जोडत नसाल तर तुम्ही कुठं जोडणार EA बार पिनला? जर आपण एक्सटर्नल पिन जोडलं नसेल तर EA बार कुठं जोडणार, ग्राउंडला का VCC ला? VCC. बरोबर, VCC. ठीक आहे, तर म्हणून याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह लो ऍक्टिव्ह हाय सिग्नल. ठीक आहे, हा पिन एक असा आहे कंट्रोलचा की याला आपण कधीही ओपन ठेवणार नाही, हा नेहमी कनेक्टच असला पाहिजे. ठीक आहे, तर एक तर हा जोडणार आपण VCC ला किंवा जोडणार आपण ग्राउंडला. कळलं? आता हा एक पिन बघूया, हा पण काय म्हणतोय,
PSEN बार काय असं सांगा बरं फुल फॉर्म PSEN बारचा. बरोबर, रुचा बरोबर आहे. प्रोग्राम स्टोअर एनेबल म्हणजे काय. आता काय बघा काय म्हटलं आपण एक्सटर्नल मेमरी जोडायचं आहे तर EA बार जोडणार ग्राउंडला. ALE कनेक्ट करणार कारण का याच्यानं तुम्ही हा ऍड्रेस डेटा सेपरेट होईल. आता म्हणजे एवढं फिक्स झालं की आता आपण एक्सटर्नल मेमरी कनेक्ट केला आहे पण तो एक्सटर्नल मेमरी जो आपण वापरलाय तो कशासाठी आहे. प्रोग्राम मेमरी आहे तो की डेटा मेमरी आहे. यासाठी हा PSEN बार यूज केला जातो. ठीक आहे. जेव्हा समजा आपण एक्सटर्नल मेमरी जो काय कनेक्ट करतोय तो डेटा स्टोअर करण्यासाठी न वापरता जर ऍज अ प्रोग्राम मेमरी वापरत असेल म्हणजे प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरत असेल तेव्हा हा पिन ऍक्टिव्ह असतो. ठीक आहे. हे कसं ते आपण नंतर इंटरफेसिंगच्या वेळी बघूया. आता हे जास्त गरज नाही, आता फक्त बेसिक माहिती असू दे. कळलं इथपर्यंत. ठीक आहे. बघा हे एवढे पिन आपल्याकडे कव्हर झाले. हा 32 पिन झाले होते हे 33 34 35. ठीक आहे. कळलं इथपर्यंत. पुढे आता समजा हे डिस्कंटिन्यू झालं समजा आता लेक्चर आपलं तर पुन्हा याच लिंकला रिजॉईन करा. हा पूर्ण पाठ संपू मग आपण लेक्चर एंड करू. ठीक आहे. बरं बघा इथपर्यंत कळलं आपल्याला. आता पोर्ट 3 आपण काय बघा मल्टी फंक्शन आहेत. काय मल्टी फंक्शन आहेत. पोर्ट 0 पोर्ट 2 ला काय होतं बघा फक्त डुएल फंक्शन म्हणजे काय एक फंक्शन काय म्हणतोय IO पोर्टचा. दुसरा फंक्शन काय म्हणतोय इथं मल्टीप्लेक्स ऍड्रेस डेटा बस. पोर्ट 2 ला काय म्हणतो आपण एक आहे IO पोर्टचा फंक्शन दुसरा काय म्हणतोय हायर ऑर्डर ऍड्रेस बस. पण पोर्ट 3 मध्ये एक फंक्शन आहे IO बिटचा आणि दुसरे इथे बरेच फंक्शन आहेत. हा झाला मेमरी रिलेटेड मेमरी राईट आणि मेमरी रीड. TXD RxD म्हणजे कसला झाला लवकर बोला. TXD RxD कशासाठी आहे हा लवकर लवकर. TXD RxD बघितलं ना आपण आधी ब्लॉक डायग्राम मध्ये बघितलं होतं. सिरियल कम्युनिकेशनच्या खाली होता. रिसीव्ह डेटा सिरियली ट्रान्समिट डेटा सिरियली. बरोबर म्हणजे हा झाला सिरियल कम्युनिकेशनचा पार्ट झाला. इथं झाला मेमरी. बघा दोन वेगवेगळे फंक्शन झाले. int0 int1 काय आहे ते काय आहे ते इंटरप्ट्स. बघा 3 फंक्शन आणि हा T0 T1 म्हणजे काय जेव्हाही तुम्ही टायमर ऍज अ काउंटर वापरत असाल तर त्या काउंटरचे एक्सटर्नल पल्सेस काउंट करायचे आपल्याला. ते एक्सटर्नल पल्सेस कुठून येणार आहेत तर या पिन मधून येणार आहेत. T0 टायमर 0 ऍज अ काउंटर असेल तर इथे एक्सटर्नल पल्सेस येतील. टायमर 1 ऍज अ काउंटर असेल तर इथे एक्सटर्नल पल्सेस येतील. तर असं बघा यामध्ये 1 2 3 4 4 काम वेगवेगळे आहेत. ठीक आहे. म्हणून पोर्ट 3 च्या फंक्शनला आपण अल्टरनेट फंक्शन्स ऑफ पोर्ट 3 म्हटलं जातं.